विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी महामहिम राष्ट्रपती यांना आज आम्ही भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देत आहोत। हे या देशामध्ये मुस्लिम समाजावरती फार मोठ्या प्रमाणात मॉब लिंचिंग होत आहे। त्याचप्रमाणे जो वक्फ संशोधन कानून आहे याच्या विरोधामध्ये आणि जे काही सुप्रीम कोर्टाचा आदेश असून सुद्धा बुलडोझरची जी कारवाई उत्तर प्रदेशामध्ये होत आहे याच्या विरोधामध्ये आज आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देत आहोत। 10 वर्षापासून या देशामध्ये या दशकात मुस्लिम समाजावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढलेले आहेत। फर्जी गोकशीच्या नावावरती, फर्जी लव जिहादच्या नावावरती मुस्लिम समाजांवरती मॉब लिंचिंग करण्यात येत आहे, त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत। चालत्या ट्रेनमधून सुद्धा त्यांना मारल्या जात आहे, पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये सुद्धा मारल्या जात आहे। या निवेदनामध्ये खूप साऱ्या घटना आहेत ज्याचा आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश अलीगढ जिल्ह्यामध्ये घटना झालेली आहे। 4 लोकांना फर्जी केसमध्ये मारल्या गेलेला आहे, अखिल, अरबाज, कदीम आणि अली। त्याचप्रमाणे झारखंडमध्ये सुद्धा दुधानी गावात 35 वर्षीय मेराज अन्सारी याला पोलिसांनी गिरफ्तार करून त्याची बेरहमीनं पिटाई करून त्याला कस्टडीमध्ये मारलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यात 4 महिला अमीर पठाण नावाचा मुस्लिम समाजाचा युवक ज्याला संविधान चौकात पत्रकार देशमुखनं गिरोह बनवून त्याची हत्या केलेली आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जे काही बुलडोझर कारवाई होत आहे, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की याच्यावर रोक लावली गेली पाहिजे, तरीसुद्धा 10 आणि 11 मई 2025ला सिद्धार्थनगर, बलरामपूर, गोंडा, बहराईच, श्रावस्ती आणि महाराजगंज या जिल्ह्यामध्ये बुलडोझर कारवाई केलेली आहे। आणि याच्यामध्ये 24 मेपर्यंत 225 मदरसे, 30 मस्जिदा, 25 मजारो आणि 6 ईदगाह यांच्यावरती कारवाई केलेली आहे। म्हणून या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आम्ही भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून आज महामहिम राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देत आहोत। या घटना जर लवकरात लवकर जर रुकल्या नाही तर यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा करेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। जय भीम, जय मूलनिवासी। राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा विजय असो, भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।